हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर इथे बघा मी छान अशी रांगोळी काढत होते. कामं वगैरे सगळे आवरून झाले होते बाकीचे आणि त्याच्यानंतर म्हटलं देवपूजा वगैरे करून घेते. तर इथे मग छान अशी बाहेर रांगोळी काढून घेतली आणि बाहेर रांगोळी काढायला मला खूप आवडतं. मी रोज काढते आणि दिवा वगैरे लावला, अगरबत्ती वाढून घेतली आणि आज होता गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योग होता. तर म्हटलं छान अशी देवपूजा पण करते आणि गुरुवार होता म्हणून मग हळदीचं लेपन पण केलं. त्याच्यानंतर मग छान अशी देवपूजा पण करून घेतली आणि देवांची अंघोळ वगैरे पण घालून घेतली आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं. मस्त अशी पूजा वगैरे केली आणि इथे ना वरती मी ना श्यामबाबांचा फोटो पण आहे ठेवलेला. तिथे पण दिवा वगैरे लावून घेते आणि किती छान आणि मस्त वाटतं आहे ना. आणि इथे मी येलो कलरची साडी वेअर केली होती. देवपूजा वगैरे झाली आहे छान. मग त्याच्यानंतर दिवसभर काही शूट नाही केलं, डायरेक्ट संध्याकाळी इथे वरण भाताचा कुकर लावायचा होता आणि दूध पण तापायला ठेवलं आहे. संध्याकाळची देवपूजा करून घेतली आणि इथे बघा मी आणि ना बाहेर बघा मी असं छान असं तुळशीला पण दिवा लावून दिला आहे आणि तुळशीजवळ छान अशी छोटीशी रांगोळी पण काढते आणि इकडं ना बेलपत्रीचं झाड आहे, तिथे पण दिवा लावून देते आणि ना झटपट अशी शॉर्टमध्ये रेसिपी पापडच्या भाजीची म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. पापडची चटणीची तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून आणि पापडला भाजून चुरा करून घेतला आणि आपले साधे मसाले टाकून छान अशी टेस्टी होती आणि इकडं वरण आणि कुकरलाच वांग्याची भाजी केली होती. उपवास होता म्हणून आणि चपात्या पण करून घेतल्या आणि बाजूला ना मिस्टर म्हणाले, की पापडची चटणी कर, तर मग ती पण करायला घेतली. तर छान अशी पापडची चटणी केली आणि असं संपवला आजचा दिवस. तर मग जेवणं वगैरे वाढून घेतले, सगळं आवरलं. तर असं होतं आजचा दिवस. कसं वाटला तुम्हाला माझा व्लॉग आणि कसे वाटतात माझे व्लॉग तर नक्की कमेंट करून सांगत जा. तर चला मग बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि छान छान कमेंट्स करत जा. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.